समजा की लेफ्ट लेनमधून चालतंय आणि तुम्हाला जायचं पूर्ण राईटवाल्या लेनमध्ये, तर अगोदर जे आहे ते आपल्याला ह्या लेनमध्ये यायचं आहे, मिडलवाल्या लेनमध्ये. मिडल लेनमध्ये काही टाइम स्पेंड करायचा आहे, काही वेळ, नंतरच मग व्हेरिफिकेशन करून जे आहे ते तिकडे लक्ष टाकून मिरर चेक करून मागून कुठली गाडी येते का, नंतर मग इंडिकेटर देऊन जातो हळूच तिकडे जायचं आहे. ना की व्हिडिओमध्ये जसं त्या व्यक्तीने केलं, आला आणि सडनली जे आहे ते घुसला, अशामध्ये अपघातच होऊ शकतात. गरजेचं नाही की तिथे गाडी कुठली थांबलेली असेल. आपल्या भारतामध्ये कधीही काही चालू असतं, मधल्या रस्त्यामध्ये कामं चालू असतात, मधल्या रस्त्यामध्ये काहीही चालू असतं, गाडी स्लो चाललेली असू शकते ओव्हरटेकिंगच्या लेनमध्ये. त्यामुळे कधीही इकडून इकडे येताना किंवा इकडून असं जाताना डायरेक्ट असे वाकडे तिकडे रस्ते कापायचे नाहीत. आपल्याला जे आहे ते स्टेप वाईज जायचं आहे. मी इथून इथे जाता, इथून इथे, तर काही वेळ त्या पर्टिक्युलर लेनमध्ये, मिडल लेनमध्ये घालवायचा आहे. त्यानंतरच जे आहे ती लेन चेंज करायची आहे, पूर्ण व्हेरिफिकेशन करून. न व्हेरिफिकेशन करता असं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे, जे खूप जास्त चुकीचं आहे. मग हे असे अपघात होतच राहतील. लेनची शिस्त पाळाल तर आयुष्यभर कधीच तुमचा अपघात होणार नाहीत. स्वतःवरती कंट्रोल आणा. ड्रायव्हिंग म्हणजे कंट्रोलचा गेम आहे. स्वतःच गाडीवरती देखील कंट्रोल आणि स्वतःच्या मनावरती आणि डोक्यावरती देखील कंट्रोल असणं गरजेचं आहे ड्रायव्हिंग करत असताना.